नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्याबाबत आताची सर्वात महत्त्वाची अपडेट. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्यातील सुमारे 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून त्यावर आवश्यक कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला देण्यात आले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विधान भवन परिसरात झालेल्या बैठकीत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. संघटनेने बैठकीत नियमित वेतन श्रेणी लागू करणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर खात्यात जमा करणे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाशी संबंधित सेवा अटींमध्ये शिथिलता देणे आणि प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने वेतन जमा करण्याची व्यवस्था सुरू करणे या प्रमुख मागण्या मांडल्या. याशिवाय जिल्हा परिषदेमधील सुमारे 10% रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही संघटनेने केली. अनेक वर्षांपासून रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याचे संघटनेने सरकारच्या निर्देशनात आणून दिले. बैठकीनंतर संघटनेने चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत राज्य सरकारने मागण्यावर अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला. त्यामुळे वेतन, ईपीटी, सेवा अटी आणि रिक्त पदांच्या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.